स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शक्ती आणि ऊर्जा यावरील सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती? प्रथम दिलेली माहिती लिहूया. m बरोबर 20 kg, h बरोबर 5 मीटर, t बरोबर 40 सेकंद. ही माहिती उदाहरणात दिलेली आहे. शक्तीचं सूत्र आहे कार्य भागिले काल. कार्य बरोबर सूत्र आहे बल गुणिले विस्थापन. म्हणून या उदाहरणात प्रथम बल कॅल्क्युलेट करावे लागेल. F = m × g. बल बरोबर m गुणिले g. m आणि gच्या किमती माहिती आहेत. gची किंमत माहिती पाहिजे किंवा काही वेळेस उदाहरणात दिलेली असते. F बरोबर येईल 20 गुणिले 9.8, म्हणजेच F = 196 न्यूटन. बल बरोबर येईल 196 न्यूटन इतकं बल इथं लागत आहे. या उदाहरणामध्ये गुरुत्वीय त्वरण धन घेतलेलं आहे. पूर्वीच्या उदाहरणात जेव्हा एक वस्तू काही मीटर उंचीवर नेण्यासाठी झालेलं कार्य विचारलेलं होतं त्यावेळेस गुरुत्वीय त्वरण ऋण घेतलेलं होतं. या उदाहरणामध्ये गुरुत्वीय त्वरण धन घेतलेलं आहे. या उदाहरणामध्ये शक्ती विचारलेली आहे. स्वरालीने 5 मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. बल कॅल्क्युलेट केलेलं आहे 196 न्यूटन गुणिले विस्थापन आहे 5 मीटर. म्हणून कार्य बरोबर येईल 980 जूल इतकं कार्य इथं होत आहे. शक्तीचं सूत्र आहे P = W/T. W म्हणजेच कार्य आहे 980 जूल, काल आहे 40 सेकंद. म्हणून 980 भागिले 40 बरोबर येईल 24.5 वॅट. शक्ती बरोबर 24.5 वॅट. शक्तीचं एकक आहे वॅट. पॉवर = 24.5 वॅट. दुसरं उदाहरण पाहूया. 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते? पॉवर = 25 वॅट, म्हणजेच शक्ती बरोबर 25 वॅट. 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट. म्हणून 25 वॅट बरोबर येईल 0.025 किलोवॅट. शक्ती बरोबर सूत्र आहे कार्य भागिले काल. कार्य बरोबर येईल शक्ती गुणिले काल. कार्य बरोबर शक्ती गुणिले काल याऐवजी इथं लिहिलेलं आहे ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल. कारण ऊर्जा आणि कार्य यांचं एकक सारखंच आहे आणि ऊर्जा आणि कार्य यातील संबंध आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एक वस्तू काही मीटर उंचीवर नेण्यासाठी झालेलं कार्य हे त्या वस्तूमध्ये निर्माण झालेली स्थितीज ऊर्जा याच्या बरोबर असतं. म्हणून कार्य आणि ऊर्जा हे इंटरचेंजेबली वापरता येतं काही उदाहरणांमध्ये. त्यामुळे इथं ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल वापरलेला आहे. शक्ती किलोवॅटमध्ये आहे 0.025, काल तासामध्ये आहेत 10 तास. म्हणून 0.025 गुणिले 10 बरोबर येईल 0.25 किलोवॅट आवर. एकक ऊर्जेचं एकक इथं किलोवॅट आवर आहे, कारण शक्ती किलोवॅटमध्ये आहे आणि काल हा तासामध्ये आहे. ऊर्जा बरोबर 0.25 किलोवॅट आवर. 1 किलोवॅट आवर बरोबर येईल आहे 1 युनिट. म्हणून यालाच जर आपल्याला युनिटमध्ये लिहायचं असेल तर 0.25 किलोवॅट आवर बरोबर येईल 0.25 युनिट, कारण 1 किलोवॅट आवर बरोबर 1 युनिट. म्हणून 0.25 किलोवॅट आवर बरोबर 0.25 युनिट. ऊर्जा बरोबर इथं आहे 0.25 किलोवॅट आवर. या उदाहरणामध्ये एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.